नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेरिएशन या 7व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि यातील आपण डायरेक्ट व्हेरिएशन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. सो लेट अस अंडरस्टँड द टू टाइप्स ऑफ द व्हेरिएशन. म्हणजे दोन प्रकार असतात व्हेरिएशनचे. यामध्ये आहे एक डायरेक्ट व्हेरिएशन आणि दुसरं आहे ते इनडायरेक्ट व्हेरिएशन. यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक्स आणि वाय या दोन चलनांचा यूज केला जातो. सो वाय इज इक्वल टू के एक्स और आता इथे के ला हे एक्स मल्टिप्लाय आहेत, इकडे येऊन डिवाइड होणार. सो मग आपलं डायरेक्ट व्हेरिएशन काय तयार होतं, तर के इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. तर आज फक्त आपण डायरेक्ट व्हेरिएशनचाच अभ्यास करणार आहोत आणि इनडायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल यूज केले आहेत आणि के ही कॉन्स्टंट व्हॅल्यू यूज करण्यासाठी लेटर इथे यूज केलेला आहे. सो इनडायरेक्ट व्हेरिएशन y इज इक्वल टू के अपॉन एक्स. सो के इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाय वाय. म्हणजे इनडायरेक्ट व्हेरिएशन मध्ये के या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी दिलेल्या व्हेरिएशनचं मल्टिप्लिकेशन होत असतं. तर डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये के ची कॉन्स्टंट व्हॅल्यू काढण्यासाठी y अपॉन एक्स या दोन व्हेरिएबलचं डिव्हायडेशन होत असतं. वेअर के इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएशन. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे काय, तर कायमस्वरूपीची जी व्हॅल्यू घेतली जाते आणि ती व्हॅल्यू दाखवण्यासाठी आपण के या लेटरचा यूज इथे करत असतो. तर अशा पद्धतीने डायरेक्ट व्हेरिएशन के इज इक्वल टू वाय अपॉन एक्स या पद्धतीने दाखवतात. तर इनडायरेक्ट व्हेरिएशन के इज इक्वल टू एक्स अपॉन एक्स मल्टिप्लाय वाय या व्हेरिएशनने दाखवतात. यापैकी विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत तो डायरेक्ट व्हेरिएशन आणि त्याचं प्रपोर्शन. सो लेट अस अंडरस्टँड फर्स्ट एक्झाम्पल. हिअर आय हॅव गिव्ह द वन चार्ट. इन द चार्ट द नंबर ऑफ पेन अँड द नंबर ऑफ प्राइस आर गिव्हन. म्हणजे तुम्हाला पेन आणि त्याची किंमत दिलेली आहे. सपोज we brought the one pen from the shop, then we give the 5 rupees to the shopkeeper. म्हणजे आपण एखाद्या शॉप मधून एक पेन खरेदी केला आणि त्या पेनची किंमत जर 5 रुपीज असेल तर आपण त्या शॉपकीपरला, त्या दुकानदाराला 5 रुपीज पेड करतो, बरोबर. समजा मी 2 पेन्स ब्रॉट केले, 2 पेन्स खरेदी केले, तर मला किती रुपये द्यावे लागतील, तर 10 रुपीज. पुढे समजा मला वाटलं की 5 पेन्स मी ब्रॉट करायला पाहिजेत, तर मी त्याची व्हॅल्यू किंवा प्राइस ऑफ पेन किती देणार, 25 रुपीज. असं मी जर 20 पेन्स ब्रॉट केले, देन I have give the price of pen to the shopkeeper 100 rupees. If I take the 9 pens from the shop, then I have give the price of 9 pens is 45 rupees. म्हणजे इथे आपण काय केलं, तर एका पेनची किंमत 5 रुपये आहे. तर जसजशी पेनची संख्या वाढवत जाऊ तशी पेनची प्राइस काय होते, इन्क्रीज होत राहते. म्हणजे एका प्राइस वरून आपण अनेक गोष्टींच्या प्राइस इथे काढत असतो. मग काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नंबर ऑफ पेन इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स या लेटरने नंबर ऑफ पेन काय केलेले आहे, डिनोट केलेले आहेत. आणि प्राइस ऑफ पेन इज इक्वल टू डिनोट बाय वाय लेटर. ओके, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन 5. म्हणजे हा रेशो आहे काय, कॉन्स्टंट राहतोय. पहा इथे 2 1 are 2, 2 5 are 10. ओके, then next one 5 1 are 5, 5 5 are 25. 1 upon 5 रेशो आला. 4 1 are 4, 4 5 are 20. 6 1s are 1, 6 5 are 30. 10 1s are 10, 15 10 5 are 50. 2 1s are 2, 2 5 are 100. Okay, 9 1s are 9, 9 5 are 45. ओके, म्हणजे प्रत्येक ठिकाणचा जो रेशो आलेला आहे हा तुमचा किती येतोय रे, तर 1 अपॉन 5. म्हणजे के ची जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे किंवा जो रेशो आहे तो रेशो कॉन्स्टंट राहतो. अशा व्हेरिएशनला आपण काय म्हणतो, तर डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो.
तर पहा इथे द नंबर ऑफ पेन अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रपोर्शन, म्हणजे जशी पेनची संख्या वाढत जाईल त्याच प्रमाणामध्ये त्याची कॉस्ट पण काय होते, इन्क्रीज होत राहते. जशी पेनची संख्या कमी होत जाईल तशीच त्याची कॉस्ट पण कमी होत जाते. जर वरच्या चार्टचा तुम्ही उतरत्या क्रमाने विचार केला की पहिले मी 20 पेन घेतले, I have brought 20 pens from shop and then I have give the 100 rupees to shopkeeper. Okay. Then I have brought the 2 pens from the shop. Then I have give the 10 rupees to shopkeeper. म्हणजे पेनची संख्या वाढली त्याच प्रमाणात प्राइस वाढते. पेनची संख्या कमी झाली त्याच प्रमाणात प्राइस ऑफ पेन कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. अशा व्हेरिएशनला आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो. So I have write here the definition of direct variation. In direct variation, one value is increased and then other number or value is increased, and one value is decreased, then other number value is decreased. Direct variation मध्ये एका गोष्टीची व्हॅल्यू जर वाढली तर त्याची प्राइस पण वाढत असते किंवा त्याचा दुसरा घटक पण वाढत असतो. पहिला घटक जर कमी झाला, डिक्रीज झाला, तर दुसरा घटक सुद्धा काय होत असतो, डिक्रीज होत असतो. याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो. नेक्स्ट वन बघा, देयर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन एक्स अँड वाय. तुम्हाला असं सांगितलेलं आहे की इथे एक्स आणि वाय या दोन व्हेरिएबल मध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. सो युजिंग सिम्बॉल इन एक्स अँड वाय, म्हणजे तुम्हाला एक्स आणि वाय मध्ये डायरेक्ट व्हेरिएशनचा सिम्बॉल्स ड्रॉ करायचा आहे. तर तो करताना आपण या पद्धतीने करतो, एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय. म्हणजे इथे जो तुम्हाला दिसतोय सर्कल मध्ये तो व्हेरिएशनचा सिम्बॉल आहे, लक्षात घ्या. सो आय हॅव रीड हिअर एक्स डायरेक्ट व्हेरिएशन वाय, किंवा तुम्ही याही पद्धतीने वाचू शकता, एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय. ओके, x directly proportional to y, then x is equal to ky. का इथे k घेतला, तर मला कॉन्स्टंट व्हॅल्यू दाखवायची आहे. मग ती कॉन्स्टंट व्हॅल्यू दाखवण्यासाठी मी k या लेटरचा इथे यूज करते. दुसरं कोणतंही लेटर इथे आपण यूज करायचं नाही. k हेच लेटर कॉन्स्टंट दाखवण्यासाठी यूज करतात. सो x is equal to ky, x is equal to ky, or म्हणजे तुम्ही x is equal to ky हे पण डायरेक्ट प्रपोर्शन मांडू शकता, किंवा इथे k ला y मल्टिप्लाय आहेत, राईट लेफ्ट साइडला जाऊन ते डिवाइड होतील. सो x अपॉन y इज इक्वल टू k. या दोन्ही पैकी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन अँड k इज कॉल्ड कॉन्स्टंट व्हॅल्यू. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स अभ्यासणार आहोत. यामध्ये दोन टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात, ज्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलं जातं आणि तुम्हाला सिम्बॉल यूज करायचा असतो. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या जातात आणि उरलेल्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायला लावले जातात. सो लेट अस अंडरस्टँड द क्वेश्चन नंबर 1. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला या स्टेटमेंट मध्ये सिम्बॉल यूज करायचे आहेत. So let us understand first example. Area of the circle is directly proportional to the square of its radius. यामध्ये तीन भाग तुम्ही करू शकता. फर्स्ट येईल तो एरिया ऑफ सर्कल, आणि त्यामध्ये काय दाखवायचंय तुम्हाला, तर डिरेक्टली प्रपोर्शनल, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन दाखवायचंय कोणाशी, तर स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. म्हणजे आपल्याला जी माहिती दाखवायची आहे ती अगोदर आपण स्टेप बाय स्टेप लिहून घ्यायची. मग पहिली काय आहे, तर एरिया ऑफ सर्कल. ओके, एरिया ऑफ सर्कल. एरिया जेव्हा आपण लिहित असतो त्यासाठी शॉर्ट कीज किंवा शॉर्ट लेटर यूज केलं जातं. तर लेटर असतं ए. तर एरिया ऑफ सर्कल याच्यासाठी आपण ए हे लेटर यूज केलं. त्यानंतर रेडियस साठी आपण आर वापरतो. सो रेडियस ऑफ द सर्कल हे दाखवण्यासाठी आपण आर हे लेटर यूज करणार. आता पहा इथे ए डायरेक्ट प्रपोर्शनल किंवा डायरेक्ट व्हेरिएशन टू आर स्क्वेअर. आता मी आर स्क्वेअर का लिहिलं, इथे तर वरती मी रेडियस ऑफ सर्कल लिहिले, परंतु इथे प्रश्नामध्ये पहा तुम्हाला काय करायचंय, तर स्क्वेअर लिहिलेलं आहे इथे, स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. म्हणून आपल्याला इथे लिहिताना एरिया ऑफ सर्कल साठी आपण ए हे लेटर वापरणार आणि रेडियस ऑफ सर्कल साठी आपण आर हे लेटर यूज केलं. यांच्यामध्ये मला डायरेक्ट व्हेरिएशन किंवा डायरेक्ट प्रपोर्शन दाखवायचंय. सो ए डायरेक्ट प्रपोर्शन टू आर स्क्वेअर. ओके, आता के कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला वापरायची याच्यात. हे झालं आपलं फक्त प्रपोर्शनल.
आता a इज इक्वल टू a डायरेक्ट व्हेरिएशन टू के आर स्क्वेअर, हे आपलं के ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण इथे यूज केलेली आहे. तर अशा पद्धतीने 3 स्टेप मध्ये तुम्ही हे व्हेरिएशन मांडू शकता. नेक्स्ट वन, सेकंड वन एक्झाम्पल, प्रेशर ऑफ लिक्विड. आता इथे तुम्हाला ऑलरेडी लेटर दिलेले आहेत, जे लेटर दिलेले असतील तेच आपण इथे यूज करायचे. व्हेरियस डिरेक्टली as the depth of in bracket d bracket complete of the liquid. म्हणजे इथे आपल्याला काय लिहायचंय, तर प्रेशर ऑफ लिक्विड यासाठी आपण P हे लेटर यूज करणार आणि डेप्थ म्हणजे खोली, खोली कोणाची, लिक्विडची खोली, डेप्थ ऑफ लिक्विड इज इक्वल टू D. ओके, सो P डायरेक्टली व्हेरिएशन टू D किंवा P डायरेक्ट प्रपोर्शन टू D. सो आपल्याला इथे के कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहायची आहे, तर P डायरेक्ट व्हेरिएशन टू DK किंवा KD या पद्धतीने सुद्धा लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट वन बघा, आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल सोडवणार आहोत. त्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग चार्ट असं तुम्हाला दिलेलं आहे. तर नंबर ऑफ एक्स इज डिनोट बाय एक्स लेटर. इथे मँगोची संख्या एक्स या लेटरने दर्शवलेली आहे. अँड कॉस्ट ऑफ मँगो टू शो द वाय लेटर. वाय या लेटरने मँगोची कॉस्ट इथे दर्शवलेली आहे. आता पहिली जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती 1/8, म्हणजे जर मी एक मँगो खरेदी केला तर त्याची मला 8 रुपये किंमत द्यावी लागते. देन नेक्स्ट वन, आय हॅव गॉट ब्रॉट 4 मँगोज, देन वी हॅव गिव्ह द 32 रुपीज टू द मँगो सेलर. म्हणजे 4 8 are 32. एका आंब्याची किंमत 8 रुपये असेल तर 4 आंब्याची किंमत किंवा मँगोची प्राइस आपण 32 रुपीज देणार. तर आपल्याला उरलेल्या या व्हॅल्यू इथे काढायच्या आहेत. आपण तोंडी पण काढू शकतो, पण याची लिहिण्याच्या काही स्टेप्स आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, सो लेट अस अंडरस्टँड. फर्स्ट एक्झाम्पल, नंबर ऑफ मँगो इज इक्वल टू एक्स, आणि इथे आपल्याला नंबर ऑफ मँगो काढायचा आहे, आणि कॉस्ट ऑफ मँगो इज इक्वल टू वाय, याची कॉन्स्टंट व्हॅल्यू 56 ही इथे दिलेली आहे. सो लेट अस अंडरस्टँड. व्हेरिएशन आणि इक्वेशन असे दोन भाग तुम्हाला करायचे असतात. वहीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने दोन भाग करून लिहायचा आहे. देन नेक्स्ट वन, एक्स व्हेरिएशन वाय. ओके, असं आपल्याला लिहून घ्यायचं. त्यानंतर एक्स डायरेक्ट व्हेरिएशन टू के वाय, बिकॉज के इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू. देन नेक्स्ट वन बघा, एक्स इज इक्वल टू 1, म्हणजे इथं फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला घ्यायची की नंबर ऑफ मँगो 1 आहे, के इज कॉन्स्टंट व्हॅल्यू मल्टिप्लाय. इथे त्यावेळेला कॉस्ट ऑफ मँगो किती आहे, 8 रुपीज आहे. सो वी हॅव राईट इन द प्लेस ऑफ वाय 8 रुपीज. आता के ला 8 हे मल्टिप्लाय आहेत, इकडे येऊन डिवाइड होतील. सो 1/8 इज इक्वल टू के, ही तुमची के ची कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. हे झालं आपलं व्हेरिएशन मांडून. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचंय. म्हणजे काय, तर इथे आपल्याला 56 रुपीज कॉस्ट दिलेली आपण मँगोची, तर किती मँगो आपल्याला आलेले आहेत हे काढायचंय. सो एक्स इज इक्वल टू के वाय. इथे तुम्ही ऍड करू शकता की एक्स ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे, म्हणून इथे एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला आपण क्वेश्चन मार्क द्यायचा, आणि वाय इज इक्वल टू 56. एवढी एक स्टेप तुम्ही इथे वाढवू शकता. ओके, मग इथे आपण व्हेरिएशन मांडलं. एक्स इज इक्वल टू के वाय, एक्स इज इक्वल टू के मल्टिप्लाय वाय ची इथे व्हॅल्यू येणार 56. पुढे के ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे, के इज इक्वल टू 1/8. सो एक्स इज इक्वल टू 1/8 मल्टिप्लाय 56. 8 1 are 8, 8 7 are 56. सो एक्स इज इक्वल टू 7 ही आपली व्हेरिएशनची व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण नंबर ऑफ मँगो 7 खरेदी करू त्यावेळेला आपण कॉस्ट ऑफ मँगो 56 रुपीज देणार आहोत. नेक्स्ट वन, सेकंड वन एक्झाम्पल बघा. यामध्ये आपल्याला 56 ची आपण मगाशी व्हॅल्यू काढली, जिथे आपल्याला कॉस्ट ऑफ नंबर ऑफ मँगो 7 आले. आता आपल्याला इथे नंबर ऑफ मँगो दिलेले आहेत, म्हणजे मी 12 मँगोज ब्रॉट केलेले आहेत. आता मला कॉस्ट ऑफ मँगो इथे फाइंड आउट करायचं आहे. पहा इथे मी क्वेश्चन मार्क दिलाय. सो पहिली स्टेप काय, 2 पार्ट्स ऑफ द नोटबुक, आणि तिथे काय लिहायचं, तर लेफ्ट साइडला व्हेरिएशन लिहायचं, राईट साइडला इक्वेशन लिहायचं. म्हणजे आपल्याला आधी इक्वेशन मांडायचं आहे, सॉरी व्हेरिएशन मांडायचं आहे. सो एक्स व्हेरिएशन टू वाय. आता इथे तुम्हाला दिसतंय की हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, म्हणून तुम्ही एक्स डायरेक्ट व्हेरिएशन टू वाय असं सुद्धा मांडू शकता, कारण यांची कॉन्स्टंट के ची व्हॅल्यू ही इक्वल येते. सो के इज इक्वल टू के वाय. आता इथे एक्स ची किंमत जी इथे आहे 1, तीच किंमत आपण इथे 1 लिहिली.
ही जी के ची कॉन्स्टंट व्हॅल्यू ती कायम अशीच राहते. मल्टिप्लाय वाय ची व्हॅल्यू इथे 8 आली, 1/8 इज इक्वल टू के, ही के ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याला इथे x इज इक्वल टू 12 म्हणजे नंबर ऑफ मँगो इज इक्वल टू 12 दिलेले आहेत आणि आपल्याला कॉस्ट ऑफ मँगो म्हणजे y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण इथे पहिल्यांदा व्हेरिएशन लिहायचं, k इज इक्वल टू के वाय किंवा वाय के या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. देन नेक्स्ट वन, x ची इथे ऑलरेडी आपल्याला व्हॅल्यू आहे त्यामुळे x लिहिण्याची गरज नाही. इथे 12 इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे आपली 1/8 जी आपण लेफ्ट साइडला काढलेली आहे, मल्टिप्लाय y. ओके, आता इथे 1/8 हे राईट साइडला आहे, ते लेफ्ट साइडला आले तर डिवाइडचं काय होणार आहे, मल्टिप्लाय. सो 12 मल्टिप्लाय 8 इज इक्वल टू y. 12 8 आर 96 इज इक्वल टू y. म्हणजे इथे आपल्याला y ची व्हॅल्यू जी आहे ती 96 रुपीज इतकी मिळालेली आहे. मग तुम्ही इथं लिहायचं द कॉस्ट ऑफ, असं वहीमध्ये एकदम व्यवस्थित लिहायचं आहे, द कॉस्ट ऑफ मँगो इज इक्वल 96 रुपीज. ओके, असं तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लाईन डिनोट करायची आहे. आता पुढे बघा, कॉस्ट ऑफ मँगो दिली तुम्हाला 160 रुपये, 160 रुपीज आणि नंबर ऑफ मँगो काढायचे. तर इथे 8 ने जर तुम्ही 60 ला डिवाइड केलं तर 20 आन्सर येईल. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 20 मँगोज इथे खरेदी कराल त्यावेळेला तुम्हाला प्राइस ही 116 रुपीज द्यावी लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लास्ट वन एक्झाम्पल या पद्धतीने तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 7.1 तुम्हाला सॉल्व करायचं आहे. यामधील ही पुढील उदाहरणं आहेत. तर हे सर्व तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थित सॉल्व करा. धन्यवाद.